नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे टोमॅटो चटणी. पण ही चटणी मी बनवणार आहे पंढरपूर पद्धतीने बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही चटणी भाकरीबरोबर एकदम चविष्ट अशी लागते. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक कापून घेतलेला 1 वाटी कांदा. कांदा आपल्याला तेलामध्ये एकसारखा असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर कांदा एकसारखा असा परतून झाल्यानंतर इथे कांद्यामध्ये 1 वाटी टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटं याच पद्धतीने एकसारखं असं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनंतर कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिटं याच पद्धतीने कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये विरघळेपर्यंत एकसारखं असं परतून घ्यायचं आहे. मस्त असं टोमॅटो आणि कांदा परतून झालेला आहे. हळद घातल्यानंतर पुन्हा एकसारखं असं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो आपल्याला जोपर्यंत तो तेलामध्ये मऊ होत नाही तोपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आणि 4 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे. शेंगदाण्याचा कूट आणि कांदा लसूण मसाला पूर्ण एकसारखा आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तयार आहे आपली कांदा टोमॅटोची चटणी. वरून थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकसारखं असं मस्त परतून घ्यायचं आहे. टोमॅटोची चटणी बनवताना मीडियम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती टोमॅटो कांदा परतून घ्या, म्हणजे ते एकदम मऊसूत असं परतलं जातो आणि तेलामध्ये विरघळतो. छान अशी चटणी होते. तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा या पद्धतीने, तुम्हाला देखील नक्की आवडेल. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका.